श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस. तर मग विचार कसला करताय? आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आळ्या फाट्याला एका विद्यार्थीनी पोलीस होण्याचं स्वप्न पाहिलं आणि आत्महत्या केली. स्वप्न पाहिलं, ते स्वप्न पूर्ण न होता ते हवेतच विरलं का? तर एका शिक्षकाने तिला मानसिक छळ केला. भाग्यश्री भास्कर भंडारी, ती आळकुटी येथील रहिवासी आहे. आपण आळकुटी गारखेडी रोडवर तिचं घर आहे. त्या घरी आपण आता काही वेळात पोहोचणार आहे. माझ्या पाठीमागं जर पाहिलं तर तिचं घर आहे. त्या घरात जाऊन तिच्याशी, तिच्या घरच्यांशी, कुटुंबाची काय अवस्था आहे, कुटुंबाची काय परिस्थिती आहे, हे आपण सगळं समजून घेणार आहे. हे आत्महत्या केलेल्या भाग्यश्रीचं हेच ते घर. ह्या घरात जर पाहिलं तर एकदम साध्या पद्धतीने, म्हणजे ज्या साध्या कुटुंबातल्या मुलींनी आईवडिलांचं नाव मोठं करायचं, या गावाचं नाव मोठं करायचं, काही मूर्तपत्रात म्हणा किंवा याच्यात आपल्या हिमतीवर स्वतःचं नाव मोठं करायचं, ह्या गावाचं भूषण ठरावं, अशा त्या तीन बहिणी. त्या तीन बहिणीतली एक बहीण दुर्दैवाने आज आपल्यात नाही. तिचं हे घर आज, तिची दुसरी एक बहीण जी साक्षी म्हणून, ती आपल्यासोबत आहे आज. साक्षी, काय सांगशील, तुझ्या काय भावना आहेत बाई? तिने जे केलं ते खूप टोकाचं पाऊल उचललं, पण यामागं करण्याचं एकमेव कारण आहे की मयूर डुंबरे सर, त्यांनी तिला क्लासमध्ये असं नको बोलायला पाहिजे होतं. तिला ते पर्सनल गोष्टीवरनं पण बोललेत, ते तिला त्यांनी एकट्यात बोलायला पाहिजे होतं. त्यामुळे तिने आज हे पाऊल उचललं. गेल्या 1 वर्षापासून ती त्या क्लासमध्ये अकॅडमी करत होती आणि मी गेल्या 1 महिन्यापासून. तर आम्ही सरांकडे एक दिवस परमिशन मागायला गेलो की आम्हाला संध्याकाळची प्रॅक्टिस नको आहे सर, आम्ही नॅशनल प्लेयर आहोत, त्यामुळे आम्ही फक्त सकाळची प्रॅक्टिस करू. तर सरांनी आम्हाला प्रॅक्टिस सवलत देण्यास नाकारले आणि वरनं हे पण बोलले की तुम्ही त्या प्रॅक्टिसच्या वेळेत अभ्यास ग्राउंड अभ्यास करायचा सोडून बाकीचे कुठं जास्त करता, असं बोलून आम्हाला सांगितलं. सगळ्यांनी एकसारखे रूल आहेत, तुम्हाला ग्राउंडला यावंच लागेल. आम्ही रोज नियमित ग्राउंडला सुद्धा जायचो लेखी सरावाचे. तुम्ही तिघी बहिणी तिथंच होत्या का अकॅडमी? नाही, आम्ही दोघीच होतो. माझी मोठी बहीण ती 2023ला पोलीस भरती दलात नियुक्त झाली आहे तिची. मग माझी मोठी बहीण म्हणजे भाग्यश्री, ती गेल्या 1 वर्षापासून होती आणि मी गेल्या 1 महिन्यापासून. तिघी बहिणींचं स्वप्न असंच होतं का आपल्याला अधिकारी काहीतरी व्हायचं, मग पोलीस कर्मचारी असं किंवा मोठे अधिकारी कोणतरी, असं स्वप्न होतं. आणि त्या निमित्ताने तुम्ही तिथं ॲडमिशन घेतलं. आज ते टोकाचं भूमिका घेतलं, हे कळलं कसं बाळा तुम्हाला? तिला ज्यावेळेस सरांनी क्लासमध्ये सगळ्यांसमोर 200-250 मुलांसमोर बोलले, त्यावेळेस त्याच्यानंतरनं तिने माझ्या मोठ्या बहिणीला म्हणजे शीतल दिदीला मेसेज करून सांगितलं की दीदी, मला सर आज क्लासमध्ये खूप बोललेत, सगळ्यांसमोर बोललेत. मी रडत होते तरी पण ते बोलतच होते, हसून बोलत होते आणि इतरांना असं बोलत होते की इतर मुलींना हसू यावं, अशा पद्धतीने बोलत होते. आणि सगळे मुलं माझ्याकडे बघून हसत होते. तू सरांना कॉल करून विचार, सर मला तुम्ही असं का बोलली. त्यानंतरनं मग माझ्या बहिणींनी सरांना पण कॉल केला की सर तुम्ही भाग्यश्रीला का बोलले, तिला असं तुम्ही नव्हतं बोलायला पाहिजे. सर बोलले माझं काय चुकलंय, मी बोललो मी तिला बोललो उभं करून, कारण तिच्यामुळे मला पोलीस स्टेशनला जावं लागलं होतं, या कारणानं मी तिला बोललो. आणि मी प्रत्येकाच्या वागणुकीवरून प्रत्येकाला बोलत असतो. म्हणजे त्यांच्या, म्हणजे आपल्या तुझ्या बहिणीमुळे त्यांना पोलीस स्टेशनला जायला लागलं, काय असं घडलं होतं? गेल्या 1.5 ते 2 महिन्यापूर्वी माझी बहीण आणि तिच्याच अकॅडमीमध्ये शिकत असलेला नवनाथ बाजकर, ह्या दोघांची मैत्री होती. तर तो आत्ता पोलीस दलामध्ये दाखल झाला आहे ह्या वर्षी ठाणेला. तर तिला असं वाटत होतं की तो ह्या वर्षी दाखल झाला आहे तर मी पण व्हायला पाहिजे ह्या वर्षी, म्हणून तिने फक्त त्याला असं सांगितलं होतं की तू माझ्यासोबत बोलू नकोस वगैरे. पण तो ऐकायला तयार नव्हता. मग तिला असं वाटलं की पोलीस स्टेशनला गेल्यानंतर हा जरा घाबरेल आणि माझ्यासोबत बोलायचं टाळेल, म्हणून ती फक्त पोलीस स्टेशनला गेली होती. तिने काही केलं नाही तिथं. पण तिथले जे अधिकारी आहेत त्यांनी त्यांना समजून सांगितलं आणि ते दोघं एकाच क्लासमध्ये होते, सह्याद्री अकॅडमी म्हणून. त्यांच्या सरांना तिथं बोलून घेतलं, डोंगरे सरांना. त्यांना देखील सांगितलं की यांना समजून सांगितलं आहे, परत काय असं काय होणार नाही आणि तुमच्या क्लासमध्ये जर असं काय झालं तर आम्हाला सांगायला या.
म्हणून डुंबरे सरांना तिथं बोललं होतं. त्याच कारणावस्तव सर तिला कायम असं टॉर्चर करायचे, तिला टोमणे द्यायचे, सगळ्यांसमोर बोलायचे, तिचा अपमान करायचे. तिने खूप वेळा सहन केलं, पण काल सरांनी जास्तच बोललं तिला, त्यामुळे तिला ते सहन नाही झालं आणि तिने टोकाचं पाऊल घेतलं. मला एवढंच म्हणायचं आहे की ज्या सरांमुळे तिने आज हे टोकाचं पाऊल घेतलंय, त्या सरांना कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे, त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. आज जर माझ्या बहिणीवरती ही वेळ आली आहे, तिने आज स्वतःचा गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, उद्या जाऊन त्याच सरामुळे त्या अकॅडमीमध्ये आज जाऊन दुसऱ्या एखाद्या मुलीवर असं वेळ नको यायला. कारण आजच्या तरुणाच्या पिढीमध्ये कोणाला अपमान सहन होत नाही आणि ते देखील आपल्याच वयाच्या 200-250 मुलांसमोर असं बोलणं कुणाला सहन होणार नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की ज्या अकॅडमीमध्ये ही घटना घडली ती सह्याद्री अकॅडमी, ह्याच्यावर बंदी आणली पाहिजे आणि त्या सरांना जोपर्यंत शिक्षा पूर्ण होत नाही तोपर्यंत ती अकॅडमीसुद्धा सुरू नाही ठेवायची आणि त्या सरांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, तरच माझ्या बहिणीला न्याय मिळेल. आणि ज्यावेळी आम्ही ही तिची डेड बॉडी पोस्टमॉर्टमला घेऊन गेले, आम्ही पोस्टमॉर्टम केलाच नाही लगेच, कारण आम्हाला असे प्रूफ सापडले की सरांमुळे तिने आत्महत्या केली. त्यासाठी आम्ही थांबलो होतो. तिने एक सोडून 2 जणांना असा मेसेज केला आहे की मला क्लासमध्ये सर आज खूप बोलले आहेत आणि मला माझी पार इज्जत घालवली, सगळे मला हसत होते, मला आता काही जगायचं नाही, मी मरणार आहे, असे मेसेज केलेले आमच्याकडे प्रूफ पण आहेत. माझ्या बहिणीला पण आणि एका मुलाला पण तिने, हा नवनाथ बाजकर आहे, त्यालाच हे मेसेज केलेत. त्याच मुलांनी सरांना फोन करून सांगितलं, सर तुम्ही भाग्यश्रीच्या रूमवर जा, ती असं काहीतरी करणार आहे. पण सर सगळ्यात अगोदर तिथं गेले 2 मुलांना घेऊन आणि तिच्या अशी गोष्ट होती की तिच्या जीवनात काही दुःख प्रसंग झाला किंवा आनंदी झाला, ती असं लिहून ठेवायची. मला 101% अशी गॅरंटी आहे की तिने तसं लिहून ठेवलं असेल. पण सगळ्यात अगोदर मयूर डुंबरे सर आणि ते 2 जे मुलं होते ते त्या रूमवरती गेले. त्यांनी असं सांगितलं होतं की सर तिच्या लहान बहिणीला देखील तुम्ही तिथं घेऊन जा, पण सरांनी मला नेले नाही. तर दुसऱ्या 2 मुलांना घेऊन सर तिकडे गेले घटनास्थळी आणि मग म्हणजे सरांनी आत्महत्या केल्याच्या नंतर पोलीस पोहोचण्यापूर्वी शिक्षक तिथं गेले 2 मुलांसहित. मग शिक्षकांनी, मयूर डुंबरे सरांनी पोलिसांना कॉल केला, पोलीस तिथं आले. मग आम्हाला हे प्रूफ शोधल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो संरांच्या विरोधात FIR नोंदवण्यासाठी. ते काय नोंदवायला तयार नव्हते, तोपर्यंत आम्ही पोस्टमॉर्टम पण नाही केलं. त्यानंतर प्रूफ दिल्याच्या नंतर त्यांनी FIR नोंदवला. हा नोंदवला पण पहिल्या वेळेस हा चुकीचा नोंदवला, म्हणजे प्रिंटिंग मिस्टेक झाली त्यांच्याकडनं, तर तो अर्धाच FIR नोंदवला गेला, अर्धा गेला नाही. त्यामुळे त्यांनी परत आम्हाला 1.5 ते 2 तास तिथंच वेट करायला लावला. त्यानंतर तो FIR परत झाला. तर तिची डेड बॉडी पोस्टमॉर्टमला तरी 2 वाजता नेली होती. मला असंच विचारायचं होतं का बा तुझ्या ताईनी ज्यावेळेस आत्महत्या करताना असं काही चिठ्ठी वगैरे लिहून ठेवली होती का, काही असं कोणाला फोन केला का, सांगितलं होतं का? हो, तिने फोनवरती तर सांगितलंच. तिने मेसेज पण केलेला की सर मला बोललेत लई, माझा अपमान झालाय आणि मला आता काही जगायचं नाहीये, मी मरणार आहे, असं मेसेज पण केलेत. आणि मला त्याच अनुषंगाने असं वाटतंय की 100% मला असं वाटतंय की तिने चिठ्ठी लिहून ठेवली असणार आहे. पण त्या घटनास्थळी ज्यावेळी सर आणि ते 2 मुलं गेले त्यावेळी त्यांनी काहीतरी तिथं जाऊन केलं असेल. कारण रूम ज्यावेळी आम्ही बघितली त्यावेळी तिचे स्वतःचे फोटो फाडलेले होते. आता ती तर तिचे स्वतःचे फोटो फाडूच शकत नाही, तिचे स्वतःचे फोटो फाडलेले, तिची फाईल वगैरे अस्ताव्यस्त केली. आणि ज्यावेळी आम्ही सांगितलं की संशयास्पद हा म्हणजे गुन्हेगार हा मयूर डुंबरे सर आहे, तर त्यांनी असं सांगितलं की माझ्यामुळं नाही झालं, तिने स्वतःच केलं असेल, असं काहीतरी सांगितलं. पण ज्यावेळी त्यांना प्रूफ शोधले तर त्यावेळी त्यांनी त्या सरांना अटक केली आणि अटक केल्याच्या नंतर पोस्टमॉर्टम झाला. कमीत कमी रात्री 1 वाजता आळेफाटा पोलीस स्टेशनवरून आम्ही निघालो. तिची डेड बॉडी घेऊन आम्ही इकडे 1 वाजता आलो, रात्री 1 वाजता. आणि तिला पोस्टमॉर्टमला 2 वाजता नेलं होतं. म्हणजे तुम्हाला असं काही प्रूफ आढळला का बा तिने आत्महत्या करण्याचं कारण काही केलंय, असं काही मिळाले का? तिथं तसला काहीच प्रूफ नव्हता. बहुतेक तिने लिहून पण ठेवलं असेल की सर मला बोलले त्या कारणे मी आरोपी जे आहेत ते गेले तर त्यांनी नष्ट केलं, असा तुझा आरोप आहे का? हो, मला असं वाटतं की त्यांनी नष्ट केलं असेल. कारण ते दरवाजा लॉक केलेला नव्हता आणि आम्हाला असं सांगितलं की दरवाजा लॉक होता आणि पोलिसांनी येऊन दरवाजा ओपन केला. पण पोलिसांनी असं सांगितलं की आम्ही ज्यावेळी घटनास्थळी गेलो त्यावेळी दरवाजा फक्त ओढून घेतलेला, आम्ही फक्त नॉर्मल हाताने दरवाजा ढकलला तर लगेच ओपन झाला दरवाजा, आम्ही काय दरवाजा तोडला वगैरे नाही. म्हणजे तिने दरवाजा उघडा ठेवून आत्महत्या केली असं म्हणायचंय का? हो, मला हेच म्हणायचं की तिने दरवाजा ठेवून आत्महत्या केली. कारण तिने 2 व्यक्तींना सांगितलं होतं की सरांनी मला असं बोलले, मी आत्महत्या करणं. तिला असं वाटलं की ते 2 व्यक्ती दुसरं कोणाला सांगतील का तिला जा बघायला, तिला समज घालण्यासाठी किंवा तिला वाचवण्यासाठी, त्यामुळे तिने दरवाजा ओपन ठेवला असेल.
म्हणजे हा प्रकार जर पाहिला तर हिच्या ह्या दिदीच्या बोलण्यातून जे आलं आहे हा खूप भयान आहे. का एक हा जो आरोपी आहे, ज्या व्यक्तीमुळं आत्महत्या केली ती व्यक्ती आधी जाते पोलिसांच्या, मग त्या रूममधले पुरावे नष्ट केलेत की काय, हा प्रश्न निर्माण होतो आहे. कारण आता ह्या दिदीच्या म्हणण्यातून आलं का सगळ्यांना फोन केले होते किंवा तिने चिठ्ठी लिहिली असेल, ती चिठ्ठी त्या संबंधित आरोपींनी किंवा ते वास्तविक पोलिसांनी यात निरपक्षपणे म्हणजे कोणताही एकाची बाजू न घेता तपास करणं गरजेचं आहे असं या सगळ्या गोष्टीतून दिसतंय. का आता एका खेळाडूला न्याय मिळेल. एक खेळाडू आज आपल्यात नाही. एक जी मुलगी एक चांगल्या आईवडिलांचं नाव मोठं करण्यासाठी किंवा एखाद्याचा अधिकारी होण्यासाठी एखाद्या अकॅडमीत आपण भाग घेते आणि तिचं पुढं अशी घटना घडते, हे भूषणाचं नाहीच. मात्र ज्या अकॅडमिक जे शिक्षक जे मार्गदर्शक असतात त्यांचं शिक्षकांनी मार्गदर्शन करण्याच्या ऐवजी तुम्ही जर एखाद्या विद्यार्थिनीचा जीव घेत असाल तर हे खरोखर आपल्याला मान्य होणार नाही.